पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन वामन वाईकर याला सोमवारी रात्री 10:30 वाजता 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अटक केली। तक्रारदाराच्या वडिलांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। याच गुन्ह्यामध्ये कलम वाढवण्याची तसंच जामीन नामंजूर करण्याची भीती तक्रारदाराला उपनिरीक्षक वाईकर घालत होता। सुरुवातीला 1 लाख रुपयांची मागणी वाईकरने तक्रारदाराकडे केली होती। त्यानंतर 50,000 घेण्याचं सोमवारी ठरलं। रायगड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाचे उप अधीक्षक सरिता भोसले यांच्यासह पोलीस निरीक्षक निशांत धनवडे यांच्या पथकानं ही कारवाई केली। पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रारदारांच्या वडिलांविरोधातील जमिनीच्या सातबाराच्या नोंदी संदर्भातील एक प्रकरण दाखल होतं। संबंधित गुन्हा दाखल झाल्यावर उपनिरीक्षक वाईकर यानं तपासादरम्यान संशयित आरोपींकडून वेळोवेळी लाखो रुपये उकळले होते। त्यामुळे अखेर तक्रारदाराला लाचलुचपत प्रतिबंधक पोलिसांकडे धाव घेण्याची वेळ आली। सोमवारी पुन्हा एकदा उपनिरीक्षक वाईकर यांनी अटक न करण्यासाठी गंभीर कलम न वाढवून अटक करण्याची भीती दाखवली होती। यामुळे उपनिरीक्षक वाईकर यांनी लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पोलिसांनी पनवेल शहरातील उरण फाटा येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर पंचांसमोर उपनिरीक्षक वाईकर यांनी केलेल्या लाचेच्या मागणीची खातरजमा केली। या पडताळणीमध्ये असे समोर आलं की सुरुवातीला उपनिरीक्षक वाईकर यांनी 1 लाख रुपयांची मागणी केली। तडजोडीनंतर 50,000 रुपये स्वीकारण्याचे ठरले। लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाल्यावर रात्री 10:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लाचेची रक्कम घेण्यासाठी उपनिरीक्षक वाईकर यांनी आपल्या खासगी मोटारीतून खासगी व्यक्ती रवींद्र उर्फ सचिन सुभाष बुट्टे राहणार करंजाडे याच्या माध्यमातून ही रक्कम स्वीकारली। त्याच क्षणी पोलिसांनी त्याला रंगेहात पकडलं। कारवाईवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, सहाय्यक फौजदार विनोद जाधव, महेश पाटील आणि पोलीस शिपाई नवदीप नांदगावकर हे उपस्थित होते। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।